हो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. कसे आहात सर्वजण? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या पुण्यातले कॉलेज, मुंबई युनिव्हर्सिटी, सर्व युनिव्हर्सिटीतले कॉलेज तुम्हाला या कॉलेज रिव्ह्यू सिरीजमध्ये पाहायला भेटतील. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत याच्यावरती तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्हाला लाईक शेअर करून ह्याच्यावरती तुम्ही रिस्पॉन्स आम्हाला देऊ शकतात. वेगवेगळ्या कॉलेजचे रिव्ह्यूज तुम्हाला भेटत आहेत. जर तुम्हाला तुमच्याही कॉलेजचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात तुमच्या कॉलेजचा. आणि तुम्हाला तुमच्या कॉलेजबद्दल काय माहिती आहे ते पण तुम्ही कळवू शकता, जेणेकरून आम्हाला रिव्ह्यू मध्ये सांगताना मदत होईल. तर आजच्या व्हिडिओला चालू करूयात. MKSSS कमिन्स कॉलेज ऑफ वुमन इन पुणे हे कॉलेज जे आहे ते स्पेशल मुलींसाठी आहे. मुलांसाठी इथे ऍडमिशन कोटा नाहीये. फक्त फक्त गर्ल्स साठी ऍडमिशन हे इथं अवेलेबल आहे. मुलांसाठी इथे ऍडमिशन अवेलेबल नाहीये. स्पेशल मुलींसाठी जे कॉलेज आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर सुरुवात करूयात. हे अशा प्रकारे ह्याचा इंटरफेस आहे. हे जे फोटो आहे ते डायरेक्ट कॉलेजच्या वेबसाईट वरनं घेतलेले आहे. तर कमिन्स कॉलेज जे आहे ते इस्टॅब्लिश झाले आहे 1991 मध्ये. लोकेशन आहे पुणे. टाईप आहे प्रायव्हेट. 201 ते 300 मध्ये त्याची NIRF रँकिंग लाई करते. कॉलेज खूप छान आहे. स्पेशल मुलींसाठी आहे, त्यामुळे सेफ्टी वगैरे तुम्हाला सर्व काही या कॉलेजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर 11 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन आणि 12 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट असं याचं लोकेशन आहे. फी स्ट्रक्चर पाहायला गेली 4.57 टू 5.77 3 to 4 इयर्स. फी स्ट्रक्चर जे आहे तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार व्हॅरी होत असतं. आणि हॉस्टेलचं आहे 2.1 लाख रुपीज आहे. हॉस्टेलची फीस तुम्ही परत एक वेळेस कॉलेजच्या वेबसाईट वरती तुम्ही परत एक वेळेस चेक करू शकतात, किंवा तुम्ही डायरेक्ट कॉल करून कॉलेजमध्ये पण विचारू शकता. ठीक आहे. मोड ऑफ ऍडमिशन पाहायला गेलं तर MST CET JEE मेन काउन्सिलिंग सुद्धा MST CET JEE मेन थ्रू होते. या कॉलेजला माझ्या मते मॅनेजमेंटचे कोटा नाहीयेत, तरी तुम्ही एक वेळेस क्रॉस चेक करू शकतात. तर कोर्सेस पहा. बीटेक इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, बीटेक इन इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग, बीटेक इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे तुम्हाला कोर्सेस या ठिकाणी पाहायला भेटतात. मेन म्हणजे या कॉलेजमध्ये तुम्हाला बीटेक ब्रांच पाहायला भेटते. त्या ठिकाणी आता कट ऑफ आपण पाहूयात. हे पण डायरेक्ट कॉलेजच्या वेबसाईट वरनं जे कट ऑफ आहे ते मी घेतलेलं आहे. IT सॉरी कम्प्युटर इंजिनिअरिंगचं आहे. फर्स्ट राउंड, राउंड 2, राउंड 3 हे जे कट ऑफ आहे ते 2024 चं आहे. तर थर्ड राउंडला 99.21 ला कॉलेज क्लोज झालेलं आहे. IT साठी 99.1, ENTC साठी 98.52, इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग 96.37 आणि मेकॅनिकल साठी 98.16. हे कॉलेज टॉपचं कॉलेज आहे. तुम्हाला सर्व फॅसिलिटीज या कॉलेजमध्ये पाहायला भेटतात. फक्त आणि फक्त मुलींसाठी कॉलेज आहे. मुलांसाठी या ठिकाणी एकही ऍडमिशन होत नाही. हे स्पेशली मुलींसाठीचं कॉलेज आहे आणि खूप छान फॅसिलिटीज या कॉलेजमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. खूप सुंदर असं कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. खूप सिक्युरिटी तुम्हाला या कॉलेजमध्ये पाहायला भेटते. जर का तुम्हाला पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करायची असेल, तुम्ही गर्ल असाल, तर तुम्हाला हे बेस्ट कॉलेज आहे, मी सजेस्ट करेन. ठीक आहे. तर हायेस्ट पॅकेज पहा 50 LPA आणि ते पण मायक्रोसॉफ्ट थ्रू गेलेलं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने 50 LPA चं पॅकेज हायेस्ट जे आहे ते दिलेलं आहे. आणि हे पॅकेज आहे 2023 म्हणजे 2023 मधलं पॅकेज जे आहे ते हायेस्ट आहे. ॲव्हरेज पॅकेज 8 LPA पर्यंत जातं आणि लोएस्ट पॅकेज जे आहे 3.5 LPA आहे. कॉलेज हे खूप छान आहे. जर तुम्ही माझं मत विचारत असाल तर खूप छान कॉलेज आहे. जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटत असेल तर तुम्ही डोळे झाकून या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे. खूप छान असं सिक्युरिटी वगैरे तुम्हाला सर्व काही सोयी सुविधा या कॉलेजमध्ये पाहायला भेटतात. तर या कॉलेज रिव्ह्यू सिरीज मध्ये तुम्हाला पुढचं कोणतं कॉलेज पाहिजे, नेक्स्ट कोणत्या कॉलेजवरती रिव्ह्यू पाहिजे तुम्हाला, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांना या कॉलेज रिव्ह्यू सीरीज बद्दल माहिती पडेल आणि मराठीमधनं त्यांना कॉलेजचा रिव्ह्यू
हे जे आहे कळेल. लेटेस्ट रिव्ह्यू आहे 2024 चा रिव्ह्यू मी तुम्हाला प्रत्येक कॉलेजचा जे सांगत आहे. जे 2025 म्हणजे 2025 चे जे MST CET देणार आहेत, त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त असे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांनाही करायला सांगा. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. त्यांना मदत झाली पाहिजे. असा यामागचा उद्देश आहे. तर नक्कीच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, डाऊट विचारू शकतात. तुम्हाला काही कॉलेजबद्दल आणखीन काही जर माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकतात किंवा WhatsAppचा ग्रुप जो आहे तो पण जॉइन करू शकता. तिथे पण तुम्हाला वेगवेगळी इन्फॉर्मेशन किंवा वेगवेगळ्या प्रकारची PDF जे आहेत तुम्हाला भेटून जातील. अशा कॉलेज रिव्ह्यूजचे PDF, सिलेबस आणि MST CETचा जो टाईम टेबल आहे तो रिलीज झालेला आहे. त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल तुम्हाला भेटेल आणि जे आहे फ्री काउन्सिलिंग बॅच जे आहे ते आपण स्टार्ट करणार आहोत. त्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे, त्याच्यावरती तुम्हाला फक्त एक मेसेज टाकायचा आहे. तर त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून WhatsApp डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या नंबरवरती मेसेज केलात तर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये मेन म्हणजे 0 फीस लागणार आहे आणि तुम्हाला टिल ॲडमिशन होईपर्यंत तुमच्यासोबत वन टू वन इंटरॅक्ट जे आहे ते भेटणार आहे. आणि एवढेच नाही तर तुम्हाला कॉलेज लिस्ट काढणं, कॅप राउंड कसे भरायचे असतात किंवा कॅप राउंडमध्ये काय-काय, कोणत्या-कोणत्या प्रोसेस असतात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय असतं, हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला व्हिडिओ देखील सापडेल आणि तुम्हाला मी वन टू वन इंटरॅक्ट सुद्धा करेल. तर तुम्ही रजिस्ट्रेशन करायला विसरू नका. धन्यवाद.